नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। आजकाल केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये फिटमेंट फॅक्टर या विषयाची सर्वाधिक चर्चा आहे। फिटमेंट फॅक्टर म्हणजे असा गुणांक ज्याच्या आधारावर पगार आणि पेन्शनमध्ये सुधारणा केली जाते। 8व्या वेतन आयोगामध्ये आपण पाहतो की आजकाल बरीचशी चर्चा रंगलेली असते की फिटमेंट फॅक्टर किती असणार आहे। परंतु फिटमेंट फॅक्टर काय हे आपण पाहणार आहोत, ज्याच्या आधारावर पगार आणि पेन्शनमध्ये सुधारणा केली जाते। केंद्र सरकारने गेल्या आठवड्यामध्ये आपण बघतो की 8व्या वेतन आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्सला म्हणजे TOR ला मंजुरी दिलेली आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आशा ज्या आहेत त्या पुन्हा पल्लवित झालेल्या आहेत। 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा निवृत्त न्यायमूर्ती आहेत रंजन देसाई यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे। आयोग येत्या काही महिन्यांमध्ये विविध भागधारकांशी चर्चा करेल आणि त्यानंतर वेतन सुधारणेच्या शिफारसी सादर करणार आहे। आता यामध्ये ज्या कर्मचारी संघटना आहेत त्यांच्या मागण्या कोणत्या आहेत बघा। केंद्रीय कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था नॅशनल काउन्सिल संयुक्त मसलत म्हणू आपण त्याला यंत्रणेचा म्हणजेच NCJCM जी संघटना आहे ती कर्मचारी पक्ष या प्रक्रियेमध्ये म्हणून आपण महत्त्वाची भूमिका बजावेल। NDTV प्रॉफिटशी बोलताना एका वरिष्ठ सदस्याने सांगितलं आहे की 8व्या वेतन आयोगाने किमान 7व्या वेतन आयोगाने सुचवलेल्या 2.57 इतका फिटमेंट फॅक्टर निश्चित करावा अशी मागणी कर्मचारी संघटनांची आहे। तथापि सध्या NCJCM कडून यावर कोणतंही अधिकृत विधान जे आहे आलेलं नाही आहे। एका सदस्याने सांगितलं की फिटमेंट फॅक्टर निश्चित करण्यापूर्वी महागाई दर, लाईफस्टाईल इंडेक्स आणि डॉक्टर एक्रॉइड यांचं सूत्र जे आहे यांसारख्या अनेक घटकांचा विचार यामध्ये केला जाणार आहे आणि तेव्हाच जे फिटमेंट फॅक्टर आहे ते ठरवण्यात येणार आहे। आता एक्रॉइडचे जे सूत्र आहे ते काय आहे बघा। डॉक्टर वॉलेस आर एक्रॉइड हे 20व्या शतकातील एक प्रसिद्ध अमेरिकन शोषण तज्ञ होऊन गेले। त्यांच्या नावावर असलेल्या या सूत्रामध्ये सामान्य ग्राहकांच्या गरजांनुसार वस्तूंच्या किमतीतील बदलाचा विचार केला जातो। शिमला येथील श्रम ब्युरो वेळोवेळी या जे सूत्र आहे निर्देशांकाचं पुनरावलोकन म्हणून आपण त्याला ते करत असतात आणि त्यावर मग फिटमेंट फॅक्टर ठरेल असंही म्हटलं जात आहे। आता अहवालामध्ये काय म्हटलेलं आहे बघा। एम्बिट कॅपिटलच्या एका अहवालानुसार 9 जुलैला सरकार 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर जे आहे ते 2.46 पेक्षा जास्त ठेवणार नाही आहे असं अहवालामध्ये म्हटलं आहे। आणखी अहवालामध्ये म्हटलं आहे की गणनेनुसार हा 1.83 ते 2.46 च्या दरम्यान असू शकतो। काही अटकळी 2.57 ते 2.86 पर्यंतच्या फिटमेंट फॅक्टर बद्दल असल्या तरी तो लागू होण्याची शक्यता कमी आहे असंही अहवालामध्ये नमूद केलं गेलेलं आहे। दुसरीकडे कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या अहवालानुसार 21 जुलैला त्यांनी हे दिलेलं आहे। तर त्यानुसार फिटमेंट फॅक्टर 1.8 पर्यंत राहण्याचा अंदाज आहे। याचा अर्थ कर्मचाऱ्याचं मूळ वेतन सध्याच्या दरापेक्षा 1.8 पट म्हणजे 80% म्हणू आपण वाढू शकते। तथापि हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की 8व्या वेतन आयोग लागू झाल्यानंतर सध्याचा जो महागाई भत्ता म्हणजे DA जो सध्या 58% आहे तो 0 होऊन जाईल। त्यावर म्हणजे रिसेट होईल म्हणू आपण, ज्यामुळे एकूण वेतन वाढीचा परिणाम काहीसा कमी दिसेल। एम्बिट कॅपिटलनुसार 1.83 ते 2.46 च्या फिटमेंट फॅक्टरमुळे वेतनामध्ये 14 ते 34% टक्क्यांमध्ये म्हणून आपण प्रभावी वाढ होऊ शकते। कोटकच्या अहवालानुसार 1.8 फिटमेंट फॅक्टरमुळे एकूण वेतनामध्ये 13% वाढ होईल अशाही प्रकारे बोलले जात आहे। आता 7व्या वेतन आयोगामध्ये 2.57 च्या फिटमेंट फॅक्टर असूनही प्रभावी वाढ केवळ 14.3% राहील, कारण त्यावेळी 6व्या वेतन आयोगाच्या समाप्तीपर्यंत महागाई भत्ता जो आहे तो DA 125% वाढला होता, जो 0 करण्यात आला होता। आता बघा की 7व्या वेतन आयोगा अंतर्गत किमान वेतन
किती होतं, तर मूळ वेतन आपण बघतो की 18,000 होतं कमीत कमी. घरभाडे भत्ता जो आहे तो HRA 4,320 रुपये होता. प्रवास भत्ता हा 1,350 होता. महागाई भत्ता हा 0 होता. एकूण वेतन आपण म्हणू आपण की ज्याला 18,000 बेसिक आहे त्याला 23,870 एवढा एकूण पगार होता. सध्या आपण बघतो की 58% महागाई भत्ता जोडल्यानंतर हे किमान वेतन जे आहे ते 34,110 रुपये झालं आहे. म्हणजे एखादा व्यक्ती 23,670 वरून 34,110 रुपये एवढं वेतन घेणार आहे. जर 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टरच्या अंदाजित आकडेवारीनुसार नजर टाकली गेली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या 7व्या वेतन आयोगांतर्गत मूळ वेतन जे आहे ते किमान 18,000 आहे. जर फिटमेंट फॅक्टर 1.8 निश्चित केले गेले तर हे वेतन वाढून 32,400 रुपये होणार आहे. जर फिटमेंट फॅक्टर 2 असेल म्हणजे 2.0 असेल तर मूळ वेतन जे आहे ते 36,000 होईल आणि 2.46च्या फॅक्टरवर ते आपण बघू शकतो की 44,280 पर्यंत पोहोचू शकते. जर सरकारने 7व्या वेतन आयोगासारखा किंवा त्याहून थोडा अधिक 2.57 फिटमेंट फॅक्टर जर लागू केला तर किमान मूळ वेतन जे आहे ते 46,260 पर्यंत वाढू शकते. परंतु अंतिम निर्णय वेतन आयोगाच्या शिफारशी आणि केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर स्पष्ट होणार आहे. तरी या अंदाजित आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की कर्मचाऱ्यांच्या बेसिक पेमध्ये 80 ते 157% वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे त्यांच्या एकूण वेतनामध्ये रचनेत म्हणून मोठा बदल होऊ शकतो. तर अशा प्रकारे 8व्या वेतन आयोगाची कास धरून असलेले सर्व कर्मचारी जे आहेत ते आपला पगार किती होणार याकडे लक्ष देऊन आहेत. त्यांनी ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवाव्या. सध्या कॅल्क्युलेशन करण्याची काही गरज नाही. जोपर्यंत फिटमेंट फॅक्टर ठरत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकणार नाही. परंतु 13 ते 15% वाढ होण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येत आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला आपण सबस्क्राईब करून टाका. लाईक करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.